महाराष्ट्र मित्र, बृहन महाराष्ट्र आणि बालमित्र समूहातील व्हॉट्सअप समूहातील सर्व सदस्यांना मनपूर्वक नमस्कार आणि सर्वांचे महाराष्ट्र मित्र परिवारात स्वागत। आज आपल्या महाराष्ट्र मित्र समूहाचा 4था वर्धापन दिन आणि आजच्या दिवसाचा औचित्य साधून आज आपण आपल्या समूहाच्या महाराष्ट्र मित्र परिवार या व्हॉट्सअप समूहाच्या फेसबुक पेजची निर्मिती केली आहे आणि वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण प्रसिद्ध आणि प्रतिभावंत संगीतकार माननीय कौशलजी इनामदार यांचं लाईव्ह सेशन ठेवलेलं आहे। त्यांच्याच हस्ते या पेजचे आपण आज उद्घाटन करत आहोत। शुभारंभाचा हा आजचा आपला त्यांच्या हस्ते होणारा पहिला प्रयोग। या निमित्तानं त्यांची मी आणि संपादक मंडळाच्या वतीने आम्ही सगळेच त्यांचे आभार मानतो। खरं तर गेल्या 2 वर्षांपासून आपण बघतोय की कोरोनामुळे सगळंच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। एकूणच खूप दुःखद घटना घडत आहेत आपल्या आसपास। तरीही शो मस्ट गो ऑन, उरलेल्यांना जगावंच लागतं आणि मला वाटतं तशीच पावलं आपण पुढे टाकत राहतो। आणि यामध्ये ही सगळी जी माध्यमं आहेत, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, आणि ही सगळी माध्यमं मला वाटतं आजच्या या काळामध्ये आपल्याला खूपच एक दिलासा देणारी आहे। कुठेतरी आपण सगळेजण एकमेकांच्या हातात हात मिसळून पुढे चाललेलो आहोत, ही सुद्धा एक फार मोठी आश्वासक अशी गोष्ट आहे। आणि 4 वर्षांपूर्वी प्रशांत गौतम सरांनी हा व्हॉट्सअप समूह सुरू केला होता आणि त्यानंतर मग त्यांनी बृहन महाराष्ट्राची पण निर्मिती केली, बालमित्राची पण निर्मिती केली। वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप गेले 4 वर्षांपासून अथक ते चालवत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये खरं तर खूप मोठे मोठे उपक्रम त्यांना राबवायचे आहेत, परंतु काही कारणास्तव ते शक्य होत नाही आहे। मग त्यातही त्यांचा खरंच उत्साह खूप दांडगा आणि सातत्याने अथकपणे ते सतत सगळ्या ग्रुप्सवर कार्यरत पण असतात आणि त्यांचीच ही इच्छा की आता आपण एक फेसबुक पेज पण सुरू करूया, तिथे काही कार्यक्रम राबवूया आणि त्यांच्या मनातनं घेतलेल्या या पेजला आज आकार प्राप्त झाला आहे आणि त्याचा आज शुभारंभही होत आहे। तर खरं तर आम्ही सगळे सहप्रशासक जे आहोत, रंजन कंधारकर असेल, मी असेल, साडेकर असतील, आनंदी विकास असेल, पांडव सर असतील, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर फक्त आहोत। मुख्य पावलं त्यांची असतात आणि त्यांच्या मागे आम्ही चालत असतो। आपल्या सगळ्यांना आज या 3-4 समूहातनं त्यांनी एकत्र बांधलं आहे आणि हे एकत्र ही जी मोठ बांधली आहे आणि ती अशी खरं तर या समूहामध्ये अनेक दिग्गज लोक आहेत, प्रसिद्ध साहित्यिक आहेत, त्यानंतर संगीतकार आहेत, म्हणजे एकूणच प्रतिभावंतांचा हा सगळा मेळा आहे आणि ह्याला सांभाळत पुढे नेणं हे जिकिरीचं आहे, पण तरीही हे यशस्वीरित्या गौतम सर करत आहेत। आजचं प्रास्ताविकही खरं तर सरांनीच करायचं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी त्यांना निर्माण झाल्यामुळे हे काम माझ्यावर त्यांनी सोपवलं। त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते की मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांशी संवाद साधता येतोय। आता इथून पुढे त्यांचे शब्द मी तुमच्या पुढे ठेवते। शब्द त्यांचे आहेत, आवाज फक्त माझा आहे। तर प्रशांत सरांचं प्रास्ताविक मी आपल्यापुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते। प्रशांत सरांबद्दल 2 वाक्यात सांगते। ते बालसाहित्यिक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, सामनाचे मुख्य उपसंपादक आहेत औरंगाबाद आवृत्तीचे, आणि बाकी इतर तर तुम्ही सगळेच ओळखता। तर त्यांचे शब्द। महाराष्ट्र मित्र समूहाच्या 4था वर्धापन दिन व महाराष्ट्र मित्र परिवार या फेसबुक पेज शुभारंभ निमित्ताने आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तसेच महाराष्ट्र मित्र परिवार
FB पेजचे उद्घाटन प्रतिभावंत संगीतकार आणि महाराष्ट्र मित्र समूहातील संस्थापक माननीय कौशलजी इनामदार यांच्या हस्ते होत आहे। यावेळी ज्येष्ठ संगीतकार व समूहातील ज्येष्ठ सदस्य माननीय अशोकजी पत्की काका आवर्जून उपस्थित आहेत। याचा विशेष आनंद होत आहे। या फेसबुक पेजच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र मित्र धनंजय कुलकर्णी, ऋतुराज पत्की, रंजन कंधारकर, प्रिया धारूरकर या समूहातील सहप्रशासक व पेजच्या संपादक मंडळाचे खूप मोलाचे सहकार्य लाभले। शिवाय समूहातील सदस्यांनी गेल्या 4 वर्षांपासून आत्मीयता दाखवून सहकार्य केले, ते अतिशय उल्लेखनीय होय। या सर्व समूहांमध्ये अनेक मान्यवर साहित्यिक, पत्रकार, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, गायक, गीतकार आहेत। समूहाची भूमिका ही स्वच्छ व पारदर्शक आहे। महाराष्ट्रातील मराठी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती या विषयातील पोस्टला या समूहामध्ये विशेष प्राधान्य दिले जाते। सवंग आणि राजकीय पोस्ट सोडून पोस्ट्स येथे येतात। समूह सहप्रशासक रंजन कंधारकर यांच्या गणेश दर्शनाने रोजची सुरुवात होते। सदस्यांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर यात सहभागी होतात। 4 वर्षांपूर्वी 22 मे 2017 रोजी सुरू झालेल्या महाराष्ट्र मित्र समूहाने महाराष्ट्र साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात वैविध्यपूर्ण उपक्रमांनी आपली छाप सोडली आहे। वाढती सदस्य संख्या लक्षात घेऊन समूहाचे 2 समूह तयार झाले। बालसाहित्य या क्षेत्रातील लेखकांसाठी बालमित्र हा समूह देखील 4 वर्षांपासून व्यवस्थित सुरू आहे। महाराष्ट्र मित्रप्रमाणेच गतवर्षी ऑक्टोबरमध्ये बृहन महाराष्ट्रातील सदस्यांसाठी आणखी एक समूह सुरू केला आहे। या सर्व समूहांमध्ये मिळून 400 ते 500 सदस्य आहेत। एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी असतात। महाराष्ट्र मित्र समूहात विविध निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात। साहित्य विषयावर परिसंवाद, ऑनलाईन कवी संमेलन, मराठी भाषा दिन असे वैविध्यपूर्ण उपक्रमांनी समूह गजबजलेला असतो। महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रामध्ये नवी दिल्ली येथील अर्चना मिरजकर यांचे ग्रंथयात्रा, कौशलजी यांचे गाणे ओठातले, ऋतुराज पत्की यांचे ग्रंथश्रुती, चेन्नई येथील आसावरी वाईकर यांचे कवडसा, त्यानंतर मंगेश उदगीरकर, मराठवाड्यातील मंगेश उदगीरकर, इंद्रजित भालेराव यांचेही सदर सातत्याने चालू असते। हे सदर लेखन वैशिष्ट्यपूर्ण असते। अशा पोस्टमुळे समूहाचा दर्जा उंचावतो। 4थ्या वर्धापन दिन निमित्ताने समूहाचे महाराष्ट्र मित्र परिवार हे फेसबुक पेज आज रोजी सुरू होत असून दर महिन्याला विविध क्षेत्रातील मान्यवर महाराष्ट्र मित्रांशी संवाद साधणार आहेत। महाराष्ट्र मित्रांनी याचाही लाभ घ्यावा असे आवाहन समूह प्रशासक तथा पेजचे संपादक प्रशांत गौतम, रंजन कंधारकर, धनंजय मांडाकळीकर कुलकर्णी, ऋतुराज पत्की यांनी केले आहे। मला वाटतं ह्याच्यामध्ये गौतम सरांनी हे सगळं सार रूपामध्ये सगळं सांगितलेलं आहे। जर समजा हा कोरोना नसला असता तर कदाचित काही लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन देखील करता आलं असतं, पण आपण वाट बघूया। कदाचित भविष्यामध्ये त्यांच्या स्वप्नात असणारी संमेलनं आपण भरवू शकू, याच शुभेच्छा आपल्या सगळ्यांना मी देते आणि माझी रजा घेते। या पुढची सूत्र ही माननीय कौशलजी इनामदार यांच्याकडे असतील। त्यांचं लाईव्ह सेशन आपण आता ऐकणार आहोत। आत्ता ज्या सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि थांबते। बरोबर 11 वाजता कौशलजी इनामदार येत आहेत। आपण सगळेजण असेच थांबूया आणि त्यांना ऐकूया। त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। धन्यवाद। नमस्कार। महाराष्ट्र मित्र या फेसबुक समूहाचा
प्रशांत गौतमजी यांनी मला निमंत्रण दिलं आणि त्याच्यात मी सामील झालो. त्यामुळे एका अर्थाने संस्थापक सदस्यांपैकी एक मी आहे असं म्हणता येईल. आज या व्हॉट्सॲपवरच सुरू झालेल्या या समूहाचा आज 4था वर्धापन दिन आहे आणि अतिशय चांगले लोक या निमित्ताने जोडले गेले. नमस्कार प्रियाजी, नमस्कार. तुमचं फेसबुक लाईव्ह आत्ताच झालं, पण मला या तयारीमुळे ते बघता आलं नाही. पण या महाराष्ट्र मित्र समूहामुळे बरेच चांगले लोक जोडले गेले आणि त्यांचा एका अर्थाने व्हर्च्युअल सहवास लाभला. खूप काही शिकण्यासारखं आहे. असे सगळे सदस्य बहुतेक सगळे मला सिनियरही आहेत कामामध्ये आणि त्यांच्याकडनं बरंच मला शिकायला मिळतं. मी बरंच पाहतो. दरवेळी आपण कॉमेंट करतो कशावर असं नाही, पण ते वाचत असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकत असतो. या सगळ्या एका अर्थाने निराशेच्या काळामध्ये, एका अर्थाने ज्या काळात संकटाला आपण तोंड देतोय, व्हॉट्सॲप किंवा फेसबुक किंवा समाज माध्यम हे अतिशय दुधारी शस्त्र आहे असं मला वाटतं. त्याचा उपयोग कुठेही होऊ शकतो, कसाही होऊ शकतो. त्यात असे काही लोक आहेत ज्यांनी विधायक याचा एक उपयोग केलेला आहे आणि मला वाटतं त्याचा एक फार चांगला उपयोग हा या महाराष्ट्र मित्र समूहाने केलेला आहे. त्यामुळे दरवेळी त्या ग्रुपवर चक्कर टाकली की अत्यंत प्रसन्न वाटतं. अतिशय समृद्ध वाटतं, कारण नवीन नवीन काहीतरी वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. तर या व्हॉट्सॲप पासून समूहापासनं आता महाराष्ट्र मित्र समूहाने थोडा आपला एका अर्थाने डिजिटल फुटप्रिंट वाढवायचं ठरवलेलं आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि त्यातून हे फेसबुक पान सुरू करणं हे फार स्वागतार्ह बाब आहे असं मला वाटतं की याचा उपयोग हा जास्त लोकांना होऊ शकेल. व्हॉट्सॲप समूह नाही म्हटलं तरी एका बंदिस्त स्वरूपात असतो आणि आता या फेसबुकच्या पानामुळे त्याला एक थोडीशी त्याची व्याप्ती वाढेल, जास्त लोक याच्यात येऊ शकतील, जोडले जाऊ शकतील. इथल्या ज्या सदस्यांच्या अनुभवाचा फायदा आहे तो जास्त लोकांना मिळेल. खूप वेगवेगळ्या विषयांवर या समूहामध्ये चर्चा सुरू असते, अत्यंत विधायक चर्चा सुरू असते, अतिशय गांभीर्याने चर्चा सुरू असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सभ्यतेची पातळी कुठेही न सोडता ही चर्चा सतत सुरू असते. त्याबद्दल महाराष्ट्र मित्र या समूहाचं आणि सगळ्या सदस्यांचं अभिनंदन. 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे जे सुरू केलेलं आहे हे फेसबुक पान, त्याला तुम्ही मला बोलवलं, खरं तर हा माझा मान आहे, कारण इथे असलेले बरेचसे सदस्य माझ्यापेक्षा खूप अनुभवी, खूप उत्तम काम करणारे आहेत. पण तो तुम्ही मान मला दिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. खरं तर ही मुलाखत होणार होती
आणि ऋतुराज पत्के आणि धनंजय कुलकर्णी सर या दोघांनी मला सांगितलं होतं की आपण असं गप्पा मारू. तर त्यामुळे मी तुमच्या प्रश्नांवर अवलंबून आहे की तुम्ही प्रश्न विचारा आणि मग आपण असंच गप्पांचाच हा कार्यक्रम करू. आणि जोवर तुमचे प्रश्न येत आहेत तोवर मला वाटतं की मी संगीतकार आहे, त्यामुळे गाण्यानी आणि एक शुभेच्छापर असं गाणं मला वाटतं जे महाराष्ट्र मित्रचं एका अर्थाने ब्रीदच असू शकेल. अशा एका गाण्याच्या काही 4 ओळी मी गातो आणि त्याच्यानंतर मग धनंजय सरांनी म्हटलेलंच आहे की काही परफॉर्मन्स. या कोविडच्या ह्याच्यात म्हणजे मला कोविड झाला आणि बऱ्यापैकी तो असिम्प्टोमॅटिक होता, पण थोडासा माझ्या आवाजावर त्याचा परिणाम झाला. आवाजावर परिणाम झाला म्हणजे थोडासा थकल्यासारखा आहे अजून आवाज, पण थोडस संगीतकाराला थोडासा आवाज इकडे तिकडे असला तरी माफ असतं, कारण त्याला त्या गाण्याच्या गल्ल्या माहिती असतात. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी, ओमकारी दाटना खाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी, तुमरी दे आम्हाला काजव्याचे जाणणे. माणसाने माणसाची माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. समीर सामंतचे फारच सुंदर शब्द आहेत की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. बऱ्याचदा माझा अनुभव आहे की सोपं वाटणार पण लिहायला किंवा करायला कठीण असणार हा एका अर्थाने कलेतला चमत्कार असतो. आपल्याकडे महाराष्ट्र मित्रमध्ये खूप चांगले साहित्यिक कलाकार आहेत,
इंद्रजित भालेराव सरांसारखे ज्येष्ठ कवी आहेत, ज्यांच्या कविता मी इतकी वर्ष विविध दिवाळी अंकात पुस्तकांमधनं वाचत आलेलो आहे. त्यामुळे मला अत्यंत अभिमान आहे आणि आनंद आहे याचा की या समूहाचा मी एक भाग आहे. वा, आता काही प्रश्नही येत आहेत. नारायणजी नमस्कार. धनंजयजी, जरूर बालगंधर्व आणि मराठी भाषा या दोन्ही संदर्भात म्हणजे मराठी भाषा गीताबद्दल मी बोलीन. आणि प्रिया धारूरकरजींनी सांगितलं की माझी प्रेरणास्थान पहिलं गीत, त्याचं निमित्त, माझे अनुभव असं सांगितलं तर चांगलं वाटेल. जरूर सांगेन मी, जरूर सांगेन. तर माझी प्रेरणा एका अर्थाने माझं कुटुंब होतं. कारण माझ्या कुटुंबात मला माझा थोडासा चंचल स्वभाव होता. काय म्हणतो, एक समाजाला फार अनुकूल नसलेल्या गुणांचा किंवा गोष्टींचा शौक मला होता. तर त्या शौकासाठी अनुकूल असं वातावरण आणि तिथे फुलण्याकरता अनुकूल असं वातावरण मला माझ्या कुटुंबात मिळालं. त्यामुळे माझे वडील, माझी आई यांचा फार मला उपयोग झाला. दोन्हीकडून एक चांगली लिगसी एका अर्थाने मला मिळाली. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हे शिक्षक होते आणि संस्कृतचे पंडित होते. ब्रिटिशांची नोकरी करायची नाही असं ठरवून त्यावेळी त्यांच्या काही मित्रांनी आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ आणि शिक्षणाचं काम करू, ज्ञानदानाचं काम करू असं ठरवलं होतं. आणि माझ्या आजोबांनी अमरावतीला जाऊन एक शाळा काढली. आता मला हे स्वातंत्र्यपूर्व काळात आहे, त्यामुळे अमरावतीचे काही लोक आपल्याकडे असतील तर न्यू हायस्कूल नावाची जी शाळा आहे अमरावतीतली, ती माझ्या आजोबांनी काढलेली आहे आणि स्थापन केलेली शाळा आहे. अजूनही त्यांचं संस्थापक, मुख्याध्यापक असं नाव तिथे आहे. त्यांचं नाव नरहर इनामदार होतं. आणि माझे वडील हे भारतातले आपण म्हणू शकतो की प्रख्यात कायदेतज्ञ आणि ज्यांचा आयकर हा त्यांची एक्सपर्टीज चा सगळा एरिया आहे असं. तर ज्यांना या क्षेत्राशी निगडीत असतील त्यांना एस.एन. इनामदार हे नाव माहिती असतंच जनरली. पण त्यांच्याकडनं मला एक साहित्याची आवड आपण म्हणूया, कारण आमच्या घरी मला आठवतंय तेव्हापासून प्रचंड पुस्तक आणि साहित्याचं वातावरण. माझ्या वडिलांनी त्यांच्या तारुण्यात काही लिहिलेल्या कविता या सत्यकथेत वगैरे छापून आलेल्या आहेत. त्यामुळे तिकडनं मला थोडासा एक साहित्याची आवड म्हणता येईल, एक वारसा असा मला तिकडनं लाभला. आणि माझ्या आईच्या बाजूनी मला संगीताचा वारसा मिळाला. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील शंकरराव बिनीवाले हे त्या काळातले अत्यंत प्रसिद्ध व्हायोलिन वादक होते. आणि त्यांची कथा ही फार प्रेरणादायी आहे. म्हणजे प्रियाजींनी विचारलेलं आहे की प्रेरणा काय, तर त्यांचं आयुष्य हीच एक फार मोठी प्रेरणा होती आणि सगळ्यांनाच घेता येईल अशी असं त्यांचं आयुष्य होतं. 1909 सालचा त्यांचा जन्म होता पुण्यातला. आणि पुण्यातलं जे सरदार बेनीवाले घराणे आहे त्याच्यात झालेला.
पण अर्थात त्या 9व्या पिढीपर्यंत ती सगळी एक सरदार घराण्याचा जो आब असतो तो थोडासा उतरला होता. परकीय आपण याच्यात राज्यात होतो, ब्रिटिशांचं राज्य होतं. घरचा सराफीचा व्यवसाय होता, पण आमच्या आजोबांचं त्याच्यात काही लक्ष लागायचं नाही. लहान होते, वडील लवकर गेले होते, आई होती आणि मोठ्या भावानीच तसा सांभाळ करत होते ते सगळ्या बाकी कुटुंबाचा. आणि अशा वेळी ते लहान असतानाच त्यांना अडगळीच्या खोलीत एक व्हायोलिन सापडलं. तर ते वाजवायला लागले ते व्हायोलिन. आणि एकदा त्यांच्या मोठ्या भावाने त्यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. तर मोठ्या भावाने विचारलं, कुठे शिकलास तू? तर ते म्हणाले, मी काही शिकलो नाही, मला हे सापडलं वाद्य आणि मी वाजवायला लागलो. तर त्यांचे जे मोठे भाऊ होते त्यांनी माझ्या आजोबांना, ज्यांना आम्ही आप्पासाहेब म्हणत असू, त्यांना मागे असलेल्या भारत गायन समाजात गजानन बुवा जोशींकडे नेलं आणि त्या म्हणाले, तू इकडे शिक वाटलं. गजानन बुवांनी पहिल्यांदा माझ्या आजोबांचं व्हायोलिन ऐकलं तेव्हा ते त्यांना म्हणाले, अरे तुला शिकवणार काय, तू असं कर, तू माझ्याबरोबर शिकवायलाच लाग इकडे. त्यामुळे व्हायोलिन न शिकता थेट शिकवायला सुरुवात केली माझ्या आजोबांनी, ती भारत गायन समाजामध्ये पुण्याच्या, ज्याला भास्करबुवा बखल्यांपासून फार मोठी परंपरा होती. आणि त्याच सुमारास पुण्याच्या मला वाटतं भानुविलास मध्ये वगैरे तेव्हा हे लागायचे, मूकपट लागायचे. त्या मूकपटाबरोबर लाईव्ह वाद्य असायची, बहुतेक इंग्रजी मूकपट असायचे. काही आपल्या भारतीय लोकांनी म्हणजे दादासाहेब फाळक्यांनी वगैरे सुरू केलेल्या या परंपरेत काही मूकपट होत असायचे. आणि त्याला माझे आजोबा तिथे थिएटरमध्ये राहून लाईव्ह व्हायोलिन वाजवायचे त्या मूकपटांबरोबर. आता त्यांची कीर्ती इतकी पसरली तिथे की लोक त्यांचं व्हायोलिन ऐकायला म्हणून तो चित्रपट 2-2दा 3-3दा बघायला जायचे. त्यामुळे साहजिकच होतं की जेव्हा व्ही शांतारामनी 1932 साली आपला पहिला बोलपट जेव्हा जाहीर केला, अयोध्येचा राजा, त्या बोलपटाला गोविंदराव टेंबे यांना त्यांनी संगीत करायला सांगितलं आणि गोविंदराव टेंबे यांनीच नायकाची भूमिका सुद्धा केली. त्यामुळे संगीतकार, गायक, नायक असं तिन्ही गोविंदराव टेंबे होते. तर गोविंदराव टेंबेंनी माझ्या आजोबांना बोलवलं की असा असा चित्रपट होतोय, पहिला बोलपट मराठीतला, आणि त्याच्यात तुम्ही माझ्याबरोबर व्हायोलिन वाजवा. त्यामुळे 1932 सालच्या अयोध्येचा राजामध्ये तुम्हाला जे व्हायोलिन ऐकू येतं, पार्श्वसंगीत व्हायोलिनचं किंवा गाण्यांमध्ये, ते सत्व पालना विना दे मानवा, हे जे तुम्हाला सगळं ऐकू येतं ते त्याचं व्हायोलिन माझ्या आजोबांनी वाजवलेलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक भालजी पेंढारकरांबरोबर, व्ही शांताराम बरोबर अनेक चित्रपटात त्यांनी वाजवलेले आहे. मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांच्या बरोबर सावित्री चित्रपट जो बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा त्याला स्पेशल इफेक्ट्सचा पुरस्कार मिळाला होता भालजी पेंढारकरांचा. त्या चित्रपटामध्ये माझ्या आजोबांनी व्हायोलिन वाजवले. पण 1933 साली त्यांना असं वाटलं की हे जे आपण वाद्य वाजवतोय ते ज्या जगातल्या भागातनं आलेले आहे तिथे जाऊन आपण हे शिकलं पाहिजे, त्यांची पद्धत शिकली पाहिजे, म्हणजे वेस्टर्न म्युझिक शिकलं पाहिजे. त्यामुळे अयोध्येचा राजामधनं वगैरे मिळालेले जे काही त्यांची मिळकत होती ती त्यांनी खर्च करून लंडनच्या जहाजाचं एक तिकीट काढलं आणि ते म्हणाले आता तिथे जाऊन मी शिकणार. आता 1933 साली भारताचा किनारा ओलांडून जाणं ही
हीच बातमी असायची. म्हणजे केसरी मध्ये त्या काळात बातमी आलेली आहे, जेव्हा माझे आजोबा इंग्लंडला जायला, इंग्लंडच्या सफरीला निघाले, तेव्हा 1933 सालची बातमी माझ्या आईने कुठेतरी अजून जपून ठेवलेली आहे. तर ते जहाजावर बसले. कॉन्टे रॉसी नावाचं जहाज होतं, जे ऑस्ट्रेलियाहून इटलीला जात होतं. वाटेत लंडन मध्ये पण थांबणार होतं. तर या कॉन्टे रॉसी मध्ये ते चढले आणि त्यांनी प्रवास त्यांचा सुरू झाला. आता योगायोग असा झाला की त्याच जहाजावर एक फेदेदेन्ने मारियानो नावाचे एक कंडक्टर आणि कंपोजर हे ऑस्ट्रेलियाचा आपला दौरा संपवून मायदेशी इटलीला जात होते. परत एकदा त्यांनी माझे आजोबा त्यांच्या केबिन मध्ये व्हायोलिनचा रियाज करत असताना त्यांनी ऐकलं. आता वाद्य तर त्यांनी ओळखलं की हे व्हायोलिन आहे, पण ते वाजते पूर्ण वेगळ्या तऱ्हेने, कारण ते भारतीय संगीत वाजवत होते माझे आजोबा त्याच्यावर. तर त्यांनी त्या केबिनच्या दारावर टकटक केली. माझ्या आजोबांनी दार उघडलं. ते म्हणाले, मी फेदेदेन्ने मारियानो, मी एक कंपोजर आहे, कंडक्टर आहे, एक ऑर्केस्ट्रा आहे माझा. तुम्ही काय वाजवत होता? माझ्या आजोबांनी सांगितलं की भारतीय संगीत वाजवत होतो. त्यांना फार मोठं कुतूहल वाटलं. ते मारियानो म्हणाले त्यांना की मग आता तुम्ही कुठे चाललाय? ते म्हणाले, मी इंग्लंडला चाललोय. कशासाठी? नाही, मला पाश्चात्य संगीत शिकायचं आहे. बरं, कोणाकडे शिकणार? माझे आजोबा म्हणाले, माहिती नाही, तिथे जाऊन बघायचं. ते म्हणाले, राहणार कुठे इंग्लंडमध्ये? ते म्हणले, तेही माहिती नाही. जवळ एक थोडीशी पुंजी त्या चित्रपटातल्या मिळकत वगैरे आली होती, तेवढीच. तर मारियानो त्यांना म्हणाले की तुम्ही असं करा, तुम्ही माझ्या बरोबर चला इटलीला, मी तुम्हाला पाश्चात्य संगीत शिकवतो आणि तुम्ही मला भारतीय संगीत शिकवा. असा एक करार त्यांच्यामध्ये झाला आणि माझे आजोबा त्यांच्या बरोबर इटलीला गेले. इटली आणि फ्रान्सच्या सीमेवर एक वेंतिमिलिया नावाचं छोटंसं गाव आहे, मॉन्टे कार्लो पासून अगदी जवळ आहे, फ्रान्स मधल्या गावात. आणि तिथे त्या वेंतिमिलियामध्ये राहून 6 महिने तिकडे माझे आजोबा फेदेदेन्ने मारियानो बरोबर राहिले आणि त्यांनी हे पाश्चात्य संगीत शिकायला सुरुवात केली. आता हे ते शिकत असताना त्यांनी काही कार्यक्रम सुद्धा केले तिथे युरोपमध्ये. मग काही फ्रान्समध्ये कसिनो द पारी नावाचं अत्यंत मोठं तिथे थिएटर आहे, तिथे त्यांचा कार्यक्रम झाला. लंडनला बीबीसीवर सोलो व्हायोलिनचा कार्यक्रम करणारे माझे आजोबा हे पहिले आशियाई किंवा काय म्हणतो कलर्ड व्हायोलिनिस्ट होते, कारण तोपर्यंत सगळ्या गोऱ्यांचाच तिकडे वावर असायचा. आणि हे सगळं सुरू असताना नेदरलँड्स मध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. तेव्हा नेदरलँड्सच्या वृत्तपत्रामधली बातमी आहे, आणि ते वृत्तपत्र आहे अजून माझ्याकडे. माझ्या फेसबुकच्या पेजवर मी ते एकदा ती टाकली होती बातमी, की नेदरलँड्सच्या वृत्तपत्रांनी असं लिहिलेलं आहे तिथे की भारताचा यहुदी मेन्यूहीन इथे आलेला आहे. असा गौरव त्यांनी माझ्या आजोबांचा तेव्हा केला. फार सुंदर असा त्यांचा अगदी मराठी पद्धतीने फेटा बांधलेला आणि जोधपुरी कोट आणि असा हातात व्हायोलिन घेतलेला फोटो त्यांनी छापलेला आहे. आता या सगळ्यात त्यांचं नाव आणि त्यांची कीर्ती ही तेव्हा इटलीचा जो हुकुमशाह होता मुसोलिनी, बेनिटो मुसोलिनी, त्याच्यापर्यंत पोहोचली. आता हे सगळं अद्भुत वाटतं ऐकायला, पण ही खरी गोष्ट आहे. आणि भादखेरांचं पुस्तक आहे सूर भरले अंतरी, त्याच्यात ही डॉक्युमेंटेड गोष्ट आहे. तिथे मुसोलिनीनी त्यांचं नाव ऐकलं, त्यांची कीर्ती ऐकली आणि मुसोलिनीनी त्यांना बोलावून घेतलं नेपल्सच्या त्याच्या राजवाड्यावर. 15 मिनिटाची भेट ठरली होती की हा जो भारतातनं तरुण कलावंत आलेला आहे त्याची भेट घ्यायची. तर मुसोलिनीने 10 का 15 मिनिटाची भेट त्यांना दिली होती.
आता त्या काळात मुसोलिनीची 10 मिनिटं भेट मिळणं हे किती कठीण असेल याचा तुम्ही विचारच करू शकता. पण असं म्हणतात आणि भादखेरांच्या पुस्तकामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे की ही जी भेट होती ती पाऊण तास चालली आणि या पाऊण तासात प्रियाजी, इथे तो प्रेरणेचा प्रश्न आहे, या पाऊण तासामध्ये माझ्या आजोबांनी मुसोलिनीला मराठी नाट्यसंगीत ऐकवलं, बालगंधर्वांची पदं त्यांना वाजवून दाखवली. म्हणजे तुम्ही विचार करा की बेनिटो मुसोलिनीनी बालगंधर्वांची पदं व्हायोलिनवर का होईना पण ऐकली होती. माझे आजोबा बालगंधर्वांचे भक्तच होते. आता इतक्या वर्षांनी, म्हणजे हे 1933 साली 34 साली झालं असेल आणि 2010 साली जवळपास 80-90 वर्षानंतर बालगंधर्व चित्रपटाचं संगीत हे मी करावं हा मला एक फार अद्भुत योगायोग वाटतो. अर्थात त्या सगळ्या बालगंधर्वाच्या संगीत ऐकवल्याचा परिणाम मुसोलिनीवर काही झाला नाही आणि जे दुसरं महायुद्ध व्हायचं होतं ते झालंच शेवटी. पण माझे आजोबा त्याच्यानंतर इथे परत आले आणि खानोलकरांच्या नाट्यनिकेतन या संस्थेत रुजू झाले कामाला, जिथे त्यांचा संबंध पु ल देशपांडे, ज्योत्स्नाबाई भोळे, केशवराव भोळे, स्नेहल भाटकर या सगळ्या लोकांशी आला. आणि फक्त कलाकार माणूस आणि अत्यंत वल्ली असा माणूस, त्यामुळे अवलिया म्हणजे, तर त्यांनी आपलं व्हायोलिन काही रेकॉर्ड केलं नाही नंतर शेवटपर्यंत. कारण ते म्हणायचे की नाही, मला अजून शिकायचंय, अजून मी शिकतोच आहे. आणि त्यांनी रेकॉर्डिंगच केलं नाही. म्हणजे त्याच्यानंतर येऊन खरं तर ते काही वर्ष ऑल इंडिया रेडिओला अल्लार खान बरोबर होते. त्याच्यानंतर ते यंग इंडिया नावाची रेकॉर्डिंग कंपनी होते, तिथे नोकरीला होते. दत्ता डावजेकर आणि माझे आजोबा एका खोलीत गिरगावात अनेक महिने राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी कधी ते रेकॉर्ड केलं नाही. आणि आता माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग नाही. म्हणजे ते आता अयोध्येचा राजामध्ये जे काही ऐकू येतं तुम्हाला तेवढंच आता त्यांचं उरलेलं आहे. त्यांचं एक रेकॉर्डिंग जे बीबीसी मध्ये असतं, तर मी बीबीसीला मध्यंतरी एक पत्र लिहिलं होतं की ते मिळेल का मला रेकॉर्डिंग असं ऐकून. तर नेमकं ते दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ते रेकॉर्डिंग झाल्यामुळे बरेचसे त्यांचे रेकॉर्ड जे आता गायब झालेले आहेत. ते दुसऱ्या महायुद्धात सगळे ते डिस्ट्रॉय झाले, ते त्याच्यावर एक. तर असा हा एक फार अद्भुत. आता त्यांचा सहवास लहानपणी मला मिळाला असला तरी एक सांगीतिक सहवास असतो ना, जो तुम्हालाही त्याचं महत्व पटलेलं असतं, असा मला मिळाला नाही. कारण तोपर्यंत माझं ठरलंच नव्हतं की आपण काय करायचंय, गाणं शिकायचंय का नाही. पण आम्ही आजोळी सुट्टीमध्ये पुण्याला जेव्हा जायचो तेव्हा अतिशय प्रेमाने, अत्यंत मितभाषी असे होते ते, फार बोलायचे नाहीत. पण आम्हा नाटपंडांना गोष्टी सांगायचा मात्र हुरूप त्यांचा अगदी बघण्यासारखा होता. खूप गोष्टी सांगायच्या. सिंदबादच्या 7 सफरींची असेल, सिंड्रेलाची कथा तर ते इतके रंगवून सांगायचे की विचारू नका. म्हणजे दरवेळी त्या सिंड्रेलाच्या बहिणींची नावं, कधी सिंड्रेला आणि मग तिच्या 2 बहिणी, तर कधी त्या 2 बहिणींची नावं उंद्रेला आणि चिचुंद्रेला ठेवायचे. असं काही गमती जमती करायचे. पण ते सगळं नातवंडांबरोबर. बाकी अत्यंत शांत मितभाषी असा त्यांचा स्वभाव होता. आणि त्यांना निद्रा नाशाचा त्रास होता, त्यामुळे रात्रभर ते झोपायचे नाहीत. रात्रभर ते व्हायोलिनच्या त्यांच्या ब्रिजला ती अशी क्लिप असते, त्याला म्यूट म्हणतात, ते लावायचे. आणि त्यांनी असा व्हायोलिनचा आवाज असा एकदम मंद होतो, तर ते व्हायोलिनला म्यूट लावायचे आणि रात्रभर ते व्हायोलिन वाजवायचे. त्यामुळे त्यांच्या व्हायोलिनचे जे किंवा त्यांच्या संगीताचे जे संस्कार झालेले आहेत माझ्यावर,
ते सगळे माझ्या झोपेत झालेले आहेत. की आम्ही झोपेच्या कुशीत शिरताना त्यांचा कुठला तरी मालकंस किंवा झिंझोटी असा राग सुरू असायचा, आणि मग आम्ही उठताना तोपर्यंत ललत किंवा भैरव असा काहीतरी राग त्यांचा सुरू झालेला असायचा. त्यामुळे झोपेच्या कुशीत शिरताना संगीत ऐकतोय आणि झोपेतून उठताना संगीत ऐकू येतंय. तर हे झोपेत इतकं ऐकलं मी की कधी कधी आज सुद्धा इतक्या वर्षानंतर मला अचानक जाग येते, तर मला त्यांचं व्हायोलिन असं स्पष्ट ऐकू येतं. आता ते किती अवलिया होते याचा अंदाज तुम्हाला याच्यावरनं येईल की त्यांनी माझ्या मावशीचं नाव व्हायोलिना ठेवलं होतं आणि माझ्या आईचं नाव ललकारी. मला वाटत नाही की व्हायोलिना आणि ललकारी अशी नावं असतील जगात कुठे दुसरीकडे. पण माझी मावशी आणि आई या दोघीही व्हायोलिन वाजवायच्या, आणि आईनी नंतर, आता ती वाजवत नाही कारण पण त्या शिकल्या त्यांच्याकडनं. त्यामुळे घरात मला एकीकडनं साहित्याची आवड, दुसरीकडनं संगीताची आवड, असं मला ते लहानपणापासूनच ते मिळालं. मीच एका अर्थाने थोडासा माझ्या या चंचल प्रवृत्तीमुळे की आपण काय नेमकं करायचंय, आपल्याला वकील बनायचं आहे का, आपल्याला लेखक बनायचं आहे का, आपल्याला अभिनय करायचा आहे का, आपल्याला गाणं करायचं आहे का, आपल्याला संगीत करायचं आहे, हे काहीच मला माझं ठरत नसल्यामुळे माझे आजोबा असताना त्यांच्याकडनं व्हायोलिन शिकून घेणं किंवा हे सगळं गांभीर्य नव्हतं, आणि त्या आज मला त्याचा फार पश्चाताप होतो. तर त्यामुळे हे सगळी माझी पार्श्वभूमी आणि संगीताची सगळी बॅकग्राऊंड आहे. प्रियाजींनी आणखीन पण काही प्रश्न विचारले होते. ओके. पहिलं गीत माझं, आता ती सगळी गंमत अशी आहे पहिल्या गीताचे की पहिलं गीत हे तसं एका अर्थाने अपघात आहे असं आपल्याला म्हणता येईल. की सुरुवात माझी झाली ते मी काही गझल वगैरे लिहायचो, कविता करायचो, याच्या मुळे झाली. आणि मला एका सज्जन ग्रहस्थाने सांगितलं की तू लिहितोस वगैरे ते चांगलं आहे, पण जे लिहितोस ते छंदात आलं पाहिजे. आता ह्या छंदात कसं आणायचं म्हणून मी काय करायचो की दुसऱ्यांच्या चाली घ्यायचो आणि त्याच्यावर लिहायचो. म्हणजे आता उदाहरणार्थ जगजीत सिंगची गझल आहे. नमस्कार आनंदीताई, नमस्कार मंजुषा जी, नमस्कार. तो जगजीत सिंगची गझल आहे. सुना था कि वो आएंगे अंजुमन में, सुना था कि वो आएंगे अंजुमन में, सुना था कि उनसे मुलाकात होगी, हमें क्या पता था, हमें क्या खबर थी, न ये बात होगी न वो बात होगी, सुना था कि वो आएंगे अंजुमन में. आता मग या चालीवर आपण काहीतरी लिहायचं की गुरूर इतना क्यों है तुम्हें है घटाओ, किसी और को अपने तेवर दिखाना, कि तुम ही नहीं हो बारिश के मालिक, हमने भी सीखा है आंसू बहाना, गुरूर इतना क्यों है तुम्हें है घटाओ. तर अशा दुसऱ्यांच्या चालींवर आपण लिहायचं.
हळूहळू मी, कारण तेव्हा मग सुरेश भट खूप ऐकले, गझल खूप ऐकली. मग हळूहळू ती एक कवीची चाल असते ना, तरन्नुम सारखी, ती यायला लागली की वो चुप से है खड़े मगर कोई बात है बाकी अभी मैं भी हूँ चुप सोच कर कि हयात है बाकी अभी वो चुप से है खड़े मगर. असं ते हळूहळू ते यायला लागलं. त्यामुळे माझी पहिली सगळी गाणी ही गझल आणि मग चित्रपट संगीताने अशी इन्फ्लुएन्स्ड किंवा प्रेरित अशी होती. पहिली मराठी चाल जी गेली ती पहिली अपघात होती. ती ग्रेसांची कविता आहे आणि त्याला यांची चाल आहे, यशवंत देवांची. पाऊस कधीचा झाडांची हलती पाणी हलकेच जाग मजानी दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा पडतो. आता ही चाल आहे हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे कॉलेजच्या कॅन्टीनच्या पायऱ्यांवर चहा पीत बसलो असताना मी आपला गुणगुणत होतो, पाऊस कधीचा पडतो. तर माझ्या मित्रांनी, कमलेश भडकमकर जो संगीतकार आणि संगीत संयोजक आहे स्वतः, त्यांनी ते ऐकलं आणि तो म्हणाला की अरे काय गातोय ते. म्हटलं की ते गाणं आहे ना. तो म्हणला हो पण त्याची चाल अशी नाही. आणि मग त्याने मला यशवंत देवांची चाल गाऊन दाखवली. मग म्हणाला की पण तू जे करतोयस ते चांगलं वाटतंय, तर तू ते कर, पुढे कर. आता याने मला उत्साह तर आला, पण मला असं सांगायचंय की ज्या क्षणी ही सर्जनाची उर्मी आपल्यात असते त्या क्षणी तुमच्या हातात पुस्तक उपलब्ध होतंय का नाही, ती कविता उपलब्ध होते का नाही, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी मी माझ्या आई वडिलांचा ऋणी आहे. कारण मी घरी गेलो, ग्रेसांचं संध्याकाळच्या कविता हा संग्रह काढला जो माझ्याकडे उपलब्ध होता. आता ते उपलब्ध असणं हे फार गरजेची गोष्ट आहे. माझं सगळं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालं, त्यामुळे कॉलेज संपेपर्यंत तसा माझा मराठी ही घरात बोलण्यापुरती भाषा एवढाच संबंध होता, जवळपास कॉलेज संपेपर्यंत. आणि मग मी पुढे ही चाल केली की पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने हलकेच जाग मजलानी हलकेच जाग मजलानी दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा डोळ्यात उतरले पाणी पाण्यात डोळे फिरली डोळ्यात
उतरणे पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडला पार रक्ताचा उडला पार या उतरणी भरती पाऊस कधीचा पडतो पाऊस कधीचा पडतो अशी ती पहिली चाल. धनंजयजी म्हणाले त्याप्रमाणे बालगंधर्व चित्रपटाबद्दल आणि थोडस मराठी अभिमान गीताबद्दल असं थोडस बोलतो, कारण मी खूप वेळ घेतलेला आहे आपला. दुर्गेश म्हणतात की नलेश पाटलांच्या कवितेच्याही आठवणी जरूर शेअर करू. अगदी नक्की शेअर करतो. धन्यवाद ऋतुराजजी. तर बालगंधर्व चित्रपटाबद्दल मी बरंच काही बोललेलो आहे, पण यामध्ये एक सगळ्यात मोठा चॅलेंज किंवा आव्हान जे होतं ते बालगंधर्वांच्या इतर गाण्यांबरोबर आपली नवीन गाणी करणं होतं. कारण भास्करबुवा बखरे, गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव, बालगंधर्व स्वतः यांच्या बरोबर यांच्या तोडीचं संगीत तरी आपल्याला देता आलं पाहिजे. किंवा आपण जेव्हा ह्या सगळ्या महानुभावांच्या रांगेमध्ये आपलं गाणं ठेवू तेव्हा त्यांच्या ताजमहालाला वीट लागली आहे असा त्याच्यात फील येता कामा नये, ह्याची जाण मला सतत होती आणि याचं थोडस दडपण पण होतं. पण त्याच्यात एक गाणं होतं आणि बाकीची गाणी मी म्हटलेत त्याच्यात जी नवीन केलेली गाणी आहेत ती म्हणजे परवरदिगार ही कव्वाली, ज्याच्याबद्दल मी माझं छंद उठातले नावाचं माझं आता मी युट्यूबवर सिरियल करतोय, त्याच्यात आहे ज्या मी आपल्या याच्यात पोस्ट करत असतो महाराष्ट्र मित्र समूहात. तर त्याच्यात मी त्या परवरदिगार बद्दल बोललेलो आहे. चिन्मया सकल हृदया हे आणखीन एक गाणं. आणि तिसरं म्हणजे आज म्हारे घर पावणा, ज्याच्याबद्दल मी फार बोललेलो नाहीये. तर आज म्हारे घर पावणा हे गीत चित्रपटामध्ये गोहरबाईंच्या तोंडी होतं. आता आम्ही गोहरबाईंचं जेव्हा गाणं ऐकलं तर एक तर दोन गोहरबाई आहेत, गोहरजान कलकत्त्याच्या आणि गोहरबाई कर्नाटकी या इकडच्या मला वाटतं कर्नाटकातल्या बिजापूर वगैरे या भागातल्या होत्या. तर त्यांचं गाणं जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की या गाण्यात म्हणजे गाणं चांगलं होतं, सुरात होतं, पण आपल्या मनावर छाप पडेल असं काही आम्हाला ते वाटलं नाही. तर मी विचार केला की काय असेल असं त्या गाण्यामध्ये की ज्याच्यामुळे बालगंधर्वांवर इतका छाप पडला त्याचा. आणि माझ्या असं लक्षात आलं की काही काही लोकांचं गाणं थोडस कालबाह्य होत असतं अंतराने, आणि पण त्यावेळी त्यांचा छाप पडण्याची दोन प्रमुख कारणं होती बालगंधर्वांवर. एक म्हणजे ते गाणं बालगंधर्वांसारखं होतं. एखाद्या वडिलांना आपला मुलगा आपल्यासारखा दिसतो याचा जो एक थोडासा अभिमान आनंद असतो की हा आपलं काहीतरी उरलेलं आहे या जगात, आपल्यानंतर सुद्धा उरणार आहे, त्या आपल्या मुलाच्या लकबींकडे बघून मुलाच्या जसं वाटतं तसं बालगंधर्वांना गोहरबाईंच्या गाण्याबद्दल वाटलं असणार, कारण त्या त्यांच्यासारखं गात होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गाण्यामध्ये भक्ती होती. स्वतः ज्याच्यासाठी ती भक्ती आहे असा जो देव बसलेला आहे समोर, तर त्याच्यावर तर तो परिणाम होणारच आहे त्या गाण्याचा, कारण तो फक्त गाणं ऐकत नसतो, तो भक्तिभाव ऐकत असतो. तर मग आम्ही असं ठरवलं की
आपण म्हणजे जसं बालगंधर्वांच्या गाण्यासाठी आनंद भाटेला आम्ही कास्ट केलं होतं की त्यांचा आवाज मॅच होईल असं, तसं गोहरबाईंच्या बाबतीत केलं नाही. आम्ही असं ठरवलं की या गोहरबाईंच्या गाण्याचा जो परिणाम झाला बालगंधर्वांवर, तो परिणाम आपण ध्वनिमुद्रित करूया. की काय होतं त्या परिणामात? एक तर भक्ती होती, एक तर तुमच्यासारखं मी कुठेतरी गाते याचा एक खेळ, आणि काय आपल्याला ती अॅनॉलॉजी देता येईल तर मीरा आणि कृष्ण असं आपल्याला ते करता येईल. आणि मग स्वानंद किरकिर यांनी ते गाणं लिहिलं आणि ते गाणं आम्ही केलं. आज हमरे घर पावना, आज हमारे घर पावना, पिया पावना हरि पावना, आज हमारे घर पावना, चौहान मंगल मंगल कैसे झालो मारे साजना, पिया पावना आज हमारे घर पावना, पिया पावना हरि पावना, आज हमारे घर पावना. असं ते गाणं आम्ही त्याच्यात केलं. आणि त्याच्यात परत काही सांगीतिक गमती जमती होत्या की त्याची पहिली ओळ ही 7 मात्रात आहे आणि नंतरच्या 2 ओळी मात्र 4 मात्रात आहे, आणि मग ते कडवं पूर्ण 4 मात्रांमध्ये येऊन परत ते बेमालूमपणे 7 मात्रांमध्ये जातं गाणं. असं त्या सांगीतिक गमती जमती पण या गाण्यामध्ये आहे. नलेश पाटलांच्या अनुभवाबद्दल मला दुर्गेशनी सांगितलं बोलायला. आणि मी अगदी जेव्हा नवीन संगीतकार होतो तेव्हा अरुण म्हात्रे, कविवर्य अरुण म्हात्रे हे आमच्या कार्यक्रमाचं निवेदन करायचे. आणि अरुण म्हात्र्यांमुळे अशोक बागवी, नलेश पाटील, अशोक नायगावकर हे सगळे लोक जोडले गेले. आणि मूळ याच्यात माझा मित्र पण होता, सौमित्र. तर हे सगळे लोक माझ्या कार्यक्रमांची, गाण्यांची असे जोडले गेले. आणि 1996 साली जेव्हा शांताबाई शेळके अखिल भारत मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या, तेव्हा ह्या सगळ्या कवितांच्या गावा जावे नावाचा एक लोक कार्यक्रम करायचे. अशोक बागवे, नायगावकर, किशोर, नलेश आणि अरुण. तर महेश केळुसकर असायचे कधी कधी त्याच्यात. पण आम्ही सगळ्यांनी मिळून एक मुंबई पासून आळंदीपर्यंत एक कवितेची दिंडी काढली. आणि या त्याच्यात नायगावकर होते, बागवे होते, अरुण आणि नलेश पाटील आणि मी. आणि आम्ही ठिकठिकाणी जाऊन, म्हणजे मुंबईपासून जी सुरुवात केली ती पहिल्यांदा आम्ही पेणला गेलो. आणि पेणला राजाभाऊ देवधरांच्या मूर्तीच्या कारखान्याच्या खाली ह्याच्यावर बसून, रस्त्यावर बसून आम्ही कविता म्हटल्या, गाणी म्हटली. आणि मग तिथून पुढे गेलो, मग कामशेतला थांबलो. वाटेत खोपोलीत थांबलो. खोपोलीमध्ये रवा दिघ्यांच्या घरामध्ये एक कार्यक्रम केला. मग त्याच्यानंतर मग आम्ही कामशेतला गेलो. कामशेतला एका शाळेत कार्यक्रम केला. आणि असं बऱ्याच ठिकाणी ते कार्यक्रम केले. आणि या सगळ्यात नलेश पाटील, अशोक बागवे यांच्या कविता ऐकून, म्हणजे मला हे सगळं ऐकायला मिळत होतं, हेच माझं भाग्य होतं. आणि त्याच्यानंतर नलेश पाटलांच्या काही कविता मी संगीतबद्ध केल्या, त्यातली एक ऐकतो.
डोळ्याच्या पाणवठाला आभाळ डोळ्याच्या पाणवठाला आभाळ डोळ्याच्या पाणवठाला आभाळ पापण्याच्या भाळात प्रतिबिंब गलत डोळ्याच्या पाणवठाला आभाळ तुझी कुडुंबन जरा थोडी थर थर डोळ्यात लचिंबन भसरा तुझी कुडुंबन जरा थोडी लमलमताना डोळ्यात लचिंबन भसरा थर थरताना तुझी कुटुंबन जरा थोडी लमलमताना डोळ्यात लचिंबन भसरा थर थरताना अलग खेळत गाणी काहीत सांडण डोळ्याच्या पाणवठाला आभाळ फेकलं पापण्यांच्या भाळ्यात प्रतिबिंब गलत डोळ्याच्या पाणवठाला आभाळ फेकलं. आता हे मला काय समजलेलं आहे. तुझ्या डोळ्यांच्या दारात ओल्या डोळ्यांच्या रंगे तिला जुनी बैसला खोल खळीच्या कोंदणी तुझ्या डोळ्यांच्या दारात ओल्या डोळ्यांच्या रंगे तिला जुनी बैसला खोल खळीच्या कोंदणी खरी काठी तिळासाठी हसुरे गाळू लागले डोळ्याच्या पाणवठाला आभाळ तुझ्या मोकळ्या केसात आली रात ही भरात तुझ्या मोकळ्या केसात रात आली ही भरात मोगऱ्याच्या चांदण्यांची त्यात निघाली वरात तुझ्या मोकळ्या केसात रात आली भरात मोगऱ्याच्या चांदण्यांची त्यात निघाली वरात आळ वाटेत भांगाच्या तांबड फुटलं डोळ्याच्या पाणवठाला आभाळ श्री नरेश पाटलांची कविता. इकडे अशोकजी आलेले आहेत, अशोक पत्की सर, आणि मला अत्यंत गुरुतुल्य असलेले आणि इतकं म्हणजे माझ्या प्रत्येक कामात त्यांनी इतकं भरभरून मला प्रोत्साहन दिलेलं आहे. अशोकजी नमस्कार, खूप आनंद वाटला तुम्ही आला तिथे, आणि कौतुक तर तुम्ही करताच, पण अशोकजींकडनं आम्ही म्हणजे ते काम करत असताना किंवा त्यांचं काम नंतर बघून आम्ही इतकं शिकलेलो आहोत. आणि मला तर असं भाग्य मला लाभलेलं आहे की मी 2-3 कार्यशाळा अशोकजींबरोबर घेतलेल्या आहेत, आणि त्यामुळे ते जेव्हा शिकवत असत तेव्हा मी विद्यार्थी म्हणून पण बसलेलो आहे एका अर्थाने. एक तर मोठी फार कार्यशाळा आम्ही केली होती, अशोकजी, मी, आनंद मोडक सर आणि श्रीधर फडके सर. आणि त्याच्यात अशोकजींनी इतकी सुंदर सुंदर गाणी आम्हाला शिकवली होती की हो अशोकजी, जरूर जरूर आपण बोलूया. तर त्यांनी फारच
सुंदर ते शिकवायचे सुद्धा, आणि त्यांची गाणी इतकी मधुर असतात आणि कुठल्याही प्रकारची. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही आवच नाहीये, आणि ती सहजता आपल्यात यावी हा मी कायम, म्हणजे थोडासा विरोधाभास आहे की सहजता यावी म्हणून प्रयत्न नाही करतायत, ती यावीच लागते. पण त्याच्याबद्दल एक जागरूक राहणं की आपल्यात ती सहजता आली पाहिजे, ही फार मोठी गोष्ट असते. तर धन्यवाद अशोकजी. आणि मला वाटतं 1 तास उलटलेला आहे, त्यामुळे मी आता आवर्त घेतो. आपण लाभले आम्हास भाग्य या गाण्यानी आपण याचा समारोप करूया. आणखीन काही कुणाचं राहिलं असेल? आमच्या राजेश्वरीताई पण आलेल्या आहेत, खूप आनंद वाटला त्यांनाही बघून. राजेंद्र अत्रे सर आहेत. तर लाभले आम्हास भाग्यानी आपण मला वाटतं याचा समारोप करूया, कारण 1 तास उलटलेला आहे. बाकी मी या गाण्याबद्दल बोललेलोच आहे. धन्यवाद ऋतुराजजी. धनंजय कुलकर्णी सर म्हणतात अजिंठा, पण ठीक आहे, मी एक अजिंठा मधलं एक गाणं गातो. हे फार गात नाही मी एरवी, पण आज आपल्यासाठी गातो. चैताचा रंग संग खेळू सावनिया, चाफ्याचा रंग भरी गळवळ सावनिया. चैताचा रंग संग खेळू सावनिया, चाफ्याचा रंग भरी गळवळ सावनिया. सैन जरा बाळा पाठू दे सावरिया, चवथीचा चंद्र कसा सावरे सावरिया. चैताचा रंग संग खेळू सावरिया, त्या स्पर्शाला मोठाना या थरथरवणाना, स्पर्शाला मोठाना या थरथरवणाना. डोळ्याला समजेना बोली सावरिया, चवथीचा चंद्र कसा सावरे सावरिया. चैताचा रंग संग खेळू सावरिया, या हिरव्या बहराला लदबदल्या वेळेला, या हिरव्या बहराला लदबदल्या वेळेला. सांभाळून तोल झोल सावर सावरिया, या हिरव्या बहराला लदबदल्या वेळेला. सांभाळून तोल झोल सावर सावरिया. रान फुले जाऊन रे सावरिया, चैताचा रंग संग खेळू सावरिया, चाफ्याचा रंग भरी गळवळ सावरिया. सैल जरा बाळा बांधू दे सावरिया, चवथीचा चंद्र कसा सावरे सावरिया.
चैताचा रंग संग खेळू सावरिया. धन्यवाद, धन्यवाद विद्याजी, धन्यवाद अतुलजी, धन्यवाद राजश्रीजी, धन्यवाद. अरे दुर्गेश धन्यवाद. आणि तुम्ही तरी मला जी म्हणू नका, मला फारच. अश्विनीजी धन्यवाद. आता लाभले आम्हा सौभाग्याने समारोप करतो. एकच गोष्ट सांगतो, या बाकीचं तर मी बऱ्याचदा बोललेलो आहे, पण या गाण्यावर एक पहिल्यांदा जेव्हा मी हे गाणं केलं तेव्हा एक आरोप असा झाला होता की फार संथ गाणं आहे, याच्यात काही जोशच नाहीये. त्याला माझं उत्तर असं होतं की ओरडून गायलं किंवा वरच्या पट्टीत गायलं तरच जोश येतो, ही अंधश्रद्धा आहे. असं काही नसतं. एक जो जोश असतो तो लेटंट, म्हणजे जो लपलेला असतो आणि तो असा फार तुमच्या तोंडावर येऊन आदळत नाही कदाचित, पण तो असतो. आणि तो सुरेश भटांच्या शब्दांमध्ये तो जोश आहे. आता शब्दांमध्ये तो जोश असल्यावर तुम्ही तो याच्यात त्याला आणखीन प्रखर करायचा चालीमध्ये. म्हणजे बदकाचं चित्र काढल्यावर खाली हे बदक आहे असं लिहिण्यासारखं आहे. बरं, जोश असेल पण हे काही याचं गाणं नाहीये ना, म्हणजे मार्चिंग सॉन्ग नाहीये. या गाण्यामध्ये जोश असेल पण त्याच्याबरोबर जास्त एक मोठी जी भावना आहे ती आनंदाची आणि तृप्तीची भावना आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. त्यामुळे मग जोश कुठे याचा, तर जोश याच्यातच आहे की एरवी आपण कविता बघितल्या तर त्या सगळ्या विशेषणांच्या कविता असतात. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवर, सगळे विशेषणांच्या कविता जास्त आपल्याला बघायला मिळतात. पण भटांची ही कविता ही सगळी क्रियापदांची कविता, आणि माझ्यासाठी तो जोश आणणं सोपं होतं. मी फक्त ती क्रियापद एकत्र केली. ती क्रियापद ती सगळी चलत क्रियापद आहेत, त्यामुळे ते आपोआपच जोश येतो. पण ते एका संयत स्वरामध्ये ते गाणं केल्यामुळे माझा विश्वास असा होता की ते जास्त काळ टिकेल आणि जास्त काळ लोक गात राहतील. कारण शेवटी तुम्ही तुमच्या मुलांना वंदे मातरम हे असं शिकवाल का, वंदे मातरम असं शिकवाल, काय फरक कराल. आणि म्हणून मी ह्या गाण्याची चाल ही शांत आणि संयत अशी ठेवलेली लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच ऐकतो मराठी, धर्म पंथ जाणतो मराठी, धर्म पंथ जाणतो मराठी. एवढ्या जगात मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमच्या मना मनात गंगते मराठी, आमच्या रगात रंगते मराठी,
आमच्या मनामनात रंगते मराठी, आमच्या रंगात रंगते मराठी, आमच्या रंगात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, राहलो खरेच धन्य ऐकलो मराठी, ऐकलो मराठी, ऐकलो मराठी. येथल्यान भामधून वर्षते मराठी, येथल्या पिकामधून डोलते मराठी, येथल्या नद्यामधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, रंगते मराठी, रंगते मराठी, स्पंदते मराठी, वर्षते मराठी, गुंजते मराठी, गरजते मराठी, गरजते मराठी, गरजते मराठी. परवाचीच गोष्ट आहे की माझी पत्नी कोणाशी तरी बोलत होती, ज्या जर्मन भाषेशी त्यांचा एक कनेक्ट आहे, आणि त्यांनी एक बातमी दिली मला आणि ती मला माहिती नव्हती की जर्मनीच्या पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये लाभले आम्हास भाग्य हे गाणं त्यांनी ठेवलेलं आहे संग्रही, आणि मला माहिती नाही की आपल्या पार्लमेंटच्या लायब्ररीत ते आहे का नाही, पण जर्मनीच्या काँग्रेसच्या लायब्ररीमध्ये ते आहे. आणि याचा मला फार आनंद झाला की सुरेश भटांचे शब्द जर्मनीच्या अधिकृत पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत, म्हणजे गाण्याच्या स्वरूपात का असेना पण ते त्यांनी ठेवलेले. महाराष्ट्र मित्रचे मी आभार मानतो. ऋतुराज पत्की आणि धनंजय कुलकर्णी यांनी सगळा जो तांत्रिक सहयोग दिला, प्रशांत गौतमजी ज्यांनी मला या समूहात निमंत्रण दिलं, आणि मी या सदस्य आहे. अशोक पत्की सर जे आज प्रमुख पाहुणे म्हणून थोडा वेळ आले आणि आशीर्वाद त्यांचे दिले, आणि बाकी सगळ्या सदस्यांनाच, सगळ्या संस्थापक सदस्यांना, या फेसबुकचं जे संपादक मंडळ आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही मला एवढा मोठा मान दिलात याच्याबद्दल, आणि लवकरच भेटूया, परत अशाच मैफिली करत राहूया. कधीतरी हे सगळं कोविडचं सगळं सावट जेव्हा आपल्यावरनं नाहीसं होईल, तेव्हा महाराष्ट्र मित्र समूहाच्या सगळ्या मित्र परिवाराला प्रत्यक्ष भेटायचा योग येवो अशी मी प्रार्थना करतो. आणि आजचं हे सत्र मी इथे थांबवतो. धन्यवाद.